ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आहे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. यानंतर ध्वजारोहण होईल आणि आज भारतीय प्रजासत्ताकाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व सोलापूरवासियांना, माननीय लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि जमलेले सर्व नागरिक, आज आपण सर्वजण भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर एकत्र आलेलो आहोत. हा दिवस आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करून देणारा, तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचा पुनरुच्चार करणारा आणि त्या संविधानाविषयी बांधिलकी दर्शवणारा आहे. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही, सामाजिक न्याय, समता, बंधुता, एकता आणि कायद्याचे राज्य या मूल्यांचा मार्ग दाखवला आहे. या मूल्यांच्या चौकटीत राहून सोलापूर महानगरपालिकेने शहराच्या सर्वांगीण शाश्वत नियोजनबद्ध विकासासाठी गेल्या काही काळात ठोस आणि दूरगामी पावले उचलली आहेत. लोकशाहीची खरी ताकद ही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या परस्पर सहकार्यामध्ये असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच नुकतीच पार पडलेली सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि लोकशाहीची मूल्य जपत यशस्वीरित्या पार पडली आहे. या प्रक्रियेद्वारे निवडून आलेल्या सर्व निर्वाचित सदस्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो. तसेच या प्रक्रियेत योगदान देणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जबाबदार मतदार सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. महापालिकेचा कारभार अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि अग्निशमन सेवा या मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर आमचा भर आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सेवा या ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. यापुढे नागरिकांना महानगरपालिकेत हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. तरी सर्व सेवा या घरी बसून मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा यांची बचत होईल. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सुद्धा या ऑनलाईन सेवांचा प्रभावी वापर करावा व आपल्या प्रभागातील नागरिकांना याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन यावेळी मी करत आहे. पाणी पुरवठा हा सोलापूर शहराचा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 170 MLD क्षमतेचा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्याने उजनी पंप हाऊस ते पाकणी पंप हाऊस पर्यंत पाणी उपलब्ध झाले असून शहरात काही ठिकाणी 3 दिवसात तर काही ठिकाणी 4 ते 5 दिवसात पाणी पुरवठा प्रायोगिक राबवण्यात येत आहे. याशिवाय नवीन पाकणी जलशोधन प्रकल्पासाठी जमीन बांधणीसाठी वन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूरचा दीर्घकालीन पाणी उपलब्धता प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. 2060 पर्यंतच्या नागरिकांच्या गरजांचा विचार करून शहरातील सर्व नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरामध्ये जलवितरण व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक बँकेच्या मार्फत सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीम इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम प्रस्तावित केलेला असून सुमारे 892 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली असून 892 कोटीच्या या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे.
या योजनेमुळे नागरिकांना नियमित, न्याय्य आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे। नुकतेच माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये रस्ते, ड्रेनेज, दलित वस्ती सुधारणा, स्वच्छता, घंटागाड्या, हरित पट्टा, सार्वजनिक शौचालये तसेच अत्याधुनिक स्वीपर मशीन यांचा समावेश असून शेकडो कोटी रुपयांची विकास कामे शहरात सुरू झालेली आहेत। नगर अभियंता विभागामार्फत रस्ते सुधारणा कामे सुरू असून 98 कोटींचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा प्रकल्प सुरू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 429 कोटीचा भूमिगत भुयारी गटार योजना काम प्रगतीपथावर आहे। भुयारी गटार योजनेअंतर्गत 49 MLD क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे। शहरातील जुना दगडी रेल्वे पूल बांधण्यात आलेला असून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे। त्याला पर्यायी रस्ता म्हणून 54 मीटरचा रस्ता तयार करण्यात आला असून पर्यायी रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत। आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात विशेषतः पूर नियंत्रणासाठी आराखडे अंतिम करून ते निश्चित करण्यात आलेले आहेत। ऊर्जा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत LED स्ट्रीट लाईट, स्मार्ट ट्रॅफिक, ICCC सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहे। CSR निधी फंडातून प्राणी संग्रहालयाची कामे सुरू आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी ह्या आमच्या संपूर्ण यंत्रणेचा कणा आहे। त्याच्या कल्याणासाठी पदोन्नती, वेतनवाढ, अनुकंपा नियुक्त्या आणि प्रलंबित देयकांचा नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता डिसेंबर 2000 पासून लागू करण्यात आलेला आहे। याशिवाय वारसा हक्क आणि अनुकंपा यांच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळजवळ 150हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत। तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील 55 कर्मचाऱ्यांना मुकदम पदावर पदोन्नती आणि 330 कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला आहे। प्रिय सोलापूरकरांनो, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्र प्रयत्न केल्यास सोलापूर हे स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि आदर्श शहर बनेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। या विकास प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय जवान, पोलीस कर्मचारी और सिक्युरिटी जवान ध्वजारोहण के लिए तैयार है। आपका अभिनंदन। जय जवान।